साली मुंबईच्या कामगारांना एकत्रित करून राष्ट्रीय सरकारचे, महाराष्ट्र सरकारचे आणि ILOचे सर्व कायदे लागू करून त्यांना आर्थिक संरक्षण दिले। 1964 साली त्यांचं निधन झालं आणि मुंबईचा गिरणी कामगार त्यांच्या मरणात दरवर्षी 7 डिसेंबर ते 13 डिसेंबर या सप्ताह वेगवेगळ्या विविध कार्यक्रमांनी आयोजित केला जातो। आंबेडकर साहेबांनी भारताच्या कामगारांचं प्रतिनिधित्व सुद्धा ILO मध्ये केलं होतं। असे महान नेतृत्व भारतातल्या कामगारांना मिळालेलं आणि म्हणूनच मुंबईचा गिरणी कामगार दरवर्षी स्मृती सप्ताह साजरा करून 13 तारखेला त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी विजयी खेळाडूंना वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व या मैदानामध्ये 7 तारखेला शूटिंग बॉलच्या स्पर्धा झाल्या। अनेक मान्यवर या शूटिंग बॉलच्या स्पर्धेमध्ये आले होते। 9 तारखेपासून आमच्या या कबड्डीच्या स्पर्धेत अनेक मान्यवरांनी या ठिकाणी येऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिलेलं आहे, खेळाडूंचं कौतुक केलेलं आहे। आज या ठिकाणी मुंबईच्या महापौर अनेक वर्ष या विभागातल्या नगरसेविका ज्यांनी महापालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी अनेक उपक्रम आपल्या वार्डामध्ये केले, पण मुंबई शहरामध्ये महापौर म्हणून त्यांनी विकासाचा फार मोठा हातभार या मुंबईकरांना लावलेला आहे। अशा आमच्या मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई आम्ही ज्या ज्या ठिकाणी किशोरीताईंना बोलू त्या ठिकाणी हे आहेत प्रायव्हेट फंडामध्ये सहाय्यक कमिशनर ज्यांनी मुंबईमध्ये नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रायव्हेट फंडाच्या ऑफिसमध्ये काम केलेलं आहे। असे आमचे अमित चौगुले साहेब कोल्हापूर जिल्ह्यातून एका प्रायव्हेट फंडामध्ये त्यांना असिस्टंट कमिशनर म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि त्या दिवशीपासून भारतातल्या प्रायव्हेट फंडाच्या सभासदांना आणि विशेष करून मुंबईच्या गिरणी कामगारांना ते सातत्यानं ऑफिसला होते। त्यानंतर त्यांची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बदली झाली आणि पुन्हा त्यांचं काम करून पुन्हा त्यांना मुंबईला महाराष्ट्र ऑफिसमध्ये केंद्र सरकार नियुक्ती केलेली आहे। तेव्हा असे एक सरकारी अधिकारी जे कामगारांना सातत्यानं मदत करतात आणि कामगारांचा प्रायव्हेट फंडाशी संबंध असतो, त्या अनेक पेन्शन योजना असेल किंवा इतर योजना असतील मदत करणारे आमचे अमित चौगुले साहेब आलेले आहेत। त्यांचे सुद्धा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करूया। यानंतर आमचे राम साळगावकर साहेब सातत्यानं या विभागामध्ये कार्यरत असणारे आणि राष्ट्रीय आहेत, त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आणि आमचे आयोजक सुनील बोरकर यांना विनंती करतो की त्यांचा 31 स्वागत राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीनं या ठिकाणी येणार आहे। तेव्हा मी देसाई साहेबांना विनंती करणार आहे की आज किशोरीताई या ठिकाणी आलेले आहेत, अमित चौगुले साहेब आलेले आहेत। तेव्हा अमित चौगुले यांचा सत्कार सर्वोच्च कामगारांच्या वतीनं 6 रुपये देऊन त्यांचं या ठिकाणी यथोचित टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं अशी मी विनंती करतो। माननीय अमित चौगुले साहेब। यानंतर आमच्या त्यांची सर्व कामाची माहिती झाली आहे। त्या किशोरीताई आलेल्या प्रोत्साहन दिले त्यांनी कामगारांना, खेळाडूंना आणि म्हणून त्यांना सुद्धा या ठिकाणी मी लालीभाऊंना विनंती करणार आहे
ठिकाणी त्यांना शाल सुरू देऊन त्यांचं सुद्धा या ठिकाणी खेळाडूंच्या वतीनं राष्ट्रीय टीम मजदूर संघाच्या वतीनं त्यांचं स्वागत करावं असं आम्ही त्यांना विनंती करतो. लक्ष नाही टाकला त्याने आधी. या ठिकाणी उंचावणारे लोहरपर्यंतची सुकन्या सोळा शेट्टीचं शुभारंभ स्पर्धेत करण्यात आलेलं आहे. खऱ्या अर्थानं आज अनेक तारे सिताऱ्यांमध्ये सोळा शेट्टीचं नाव घेतलं जातं. महिला गट अंतिम फेरीसाठी पहिला पुकार शिवशक्ती विरुद्ध डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट्स क्लब या दोन्ही संघाला विनंती, आपण गळ्यानुसरी तयार राहायचं आहे. शिरोडकर शिवशक्ती अंतिम फेरीसाठी पहिला पुकार. आज 12 डिसेंबर महाराष्ट्राचे भारताचे गोरगरीब जनतेचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस आणि सातत्यानं आपण चालू केल्या त्या वर्षीपासून पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही या ठिकाणी फायनल अंतिम सामने अटेंड करतो आणि पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आज पवार साहेबांनी कामगारांच्या विषयी, मुंबईच्या गिरणी कामगारांच्या विषयी, भारतातल्या गिरणी कामगारांविषयी जी ध्येय धोरणं आखली होती आणि त्यामध्ये त्या ध्येय धोरणातून महाराष्ट्रातल्या अनेक कामगारांना त्याचा फायदा झालेला. शेतकरी असो, सर्व थरावर काम करणारी ही महान व्यक्ती माननीय शरद पवार साहेब आणि राष्ट्रीय टीम मजदूर संघाच्या माध्यमातून ज्यावेळी त्यांना आम्ही मदत मागितली, मग बोनसचा प्रश्न असेल, पगारवाढीचा प्रश्न असेल, राष्ट्रीय मजदूर संघ मुंबई तथा महाराष्ट्राच्या राष्ट्रीय कामगार संघाची ही यापासून कबड्डी स्पर्धा स्पर्धे गदा आंबेडकर स्पर्धेच्या स्पर्धेला मोठ्या आठवड्यामध्ये सर्वप्रथम सहकार्य मिळालं. यांनी स्पर्धा निरीक्षक म्हणून चौक भूमिका बजावली. राष्ट्रीय कार्य सन्मान्य शिवाजी बावडेकर सर यांच्या ठिकाणी सत्कार सन्मान केला जातो. किशोरच्या भेटीकडून आम्हाला विनंती करतो की आपण स्पर्धा निरीक्षक शिवाजी बावडेकर सर यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचा. थँक्यू सो मच सर. आपल्या या प्रमुख उपस्थितीमध्ये, प्रमुख निरीक्षणामध्ये स्पर्धा खऱ्या अर्थानं भूमिका झालेली आहे. आपल्या मनापासून कौतुक आणि सन्मान सर. सन्मान्य आदरणीय शिवाजी बावडेकर सर यांच्या ठिकाणी सत्कार आणि सन्मान केला जातो. या स्पर्धेकरता उपस्थित असणारे वर्णी शिवसेना विधानसभाचे संपर्क सन्मान्य
राम राष्ट्रीय मजदूर संघ मुंबई तथा महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या या ठिकाणी उपस्थित असणारे राष्ट्रीय खेळाडू सेंट्रल रेल्वेचे राष्ट्रीय खेळाडू तसेच मुंबई जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्मानित सदस्य गुरुजी पाटील सर यांच्या ठिकाणी सत्कार आणि सन्मान केला जातोय. सन्माननीय जिल्हा देसाई साहेब यांच्या माध्यमातून हा सत्कार आणि सन्मान केला जातोय. सन्मानित राष्ट्रीय खेळाडू मुंबई जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्मान्य सदस्य दिनेश पाटील साहेब यांच्या ठिकाणी सत्कार आणि सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब. आपण अमूल्य वेळ या स्पर्धेत या स्पर्धेच्या मध्ये आणि त्याचप्रमाणे स्पर्धेकरता विवो Hey!